हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात क्लोराईडचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। कळमनुरी, वसमत, सेनगाव, हिंगोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही समस्या आहे। कळमनुरी तालुक्यातील पाणपुडे वस्ती येथे क्लोराईडयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे दात पिवळे पडत आहेत। क्लोराईडचे प्रमाण वाढल्याने वृद्ध नागरिकांना सांधेदुखी सुरू झाले। प्रत्येक घरात अशीच स्थिती असल्याने येथील नागरिक चिंता करत आहेत। शिवाय यामुळे आता गावातील मुलांचे लग्न देखील होत नाहीत। बाहेरगावी मुली जातात, शिकायला पण जात आहेत, त्यांचे दात खराब नाहीयेत। जे इतर राहतात, कंटिन्यू येत असतात, त्यांचे पूर्ण दात खराब होत आहेत। ते नेमका प्रॉब्लेम काय आहे हे कळलं पाहिजे। आरोग्य विभागाकडे एवढीच मागणी आहे आमची की आम्हाला काहीतरी फिल्टरचं पाणी म्हणा किंवा मग पाण्याची चांगली स्वच्छ पाण्याची सुविधा झाली पाहिजे। नाही तर मेडिकल टीम येऊन पूर्ण गावाचं पाणी म्हणा किंवा मेडिकल चेकअप करून गेले पाहिजे। फ्लोराईड युक्त पाणीमध्ये जर अपेक्षा किंवा प्रमाणित ठरल्यापेक्षा जास्त प्रमाण असेल आणि त्या पाण्याचं आपण सेवन केल्यामुळं जनरली एक दातांचा खूप जास्त आजार होतो। दात पिवळे पडतात। टूथ इनॅमलमध्ये कमजोरी झाल्यामुळं दात लवकर अपेक्षापेक्षा पडणं सुरू होतात। तसंच आमच्या हाडामध्ये पण बोनमध्ये ऑस्टिओपोरोसिस असून स्टिफनेस बोन लवकर स्टिफ होतात आणि कमजोर होतात। जॉईंटचे पेनचे प्रमाण खूप जास्त वाढतो या रुग्णामध्ये, ज्यांना फ्लोराईडचे प्रमाण अपेक्षापेक्षा जास्त असते त्यांना। फ्लोराईड हा एक ज्वलंत समस्यांपैकी एक आहे आणि हा जो फ्लोराईड आहे हा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण देशामध्येच बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सापडतो। 1.5 mg अर्थातच 1.5 मिलीग्राम पेक्षा जास्त फ्लोराईड माणसाच्या शरीरामध्ये धोकादायक मानला जातो। सरकारतर्फे वेगळ्या उपाययोजना देखील करण्यात येत आहेत। सरकारतर्फे फिल्टर वगैरे पण प्रोव्हाइड करण्यात येतात। पण महत्त्वाचं हे आहे की जे सामान्य जनता या फ्लोराईड युक्त पाणी पिते त्यांना जोपर्यंत हे माहिती पडणार नाही की या पाण्याचे दुष्परिणाम काय आहेत, यामुळे आपल्याला कोणते आजार होऊ शकतात, जसं की डेंटल फ्लोरोसिस आहे, स्केलेटल फ्लोरोसिस आहे, तोपर्यंत ही जी समस्या आहे याचं निराकरण होऊ शकत नाही। आपण या समस्येवर पूर्णपणे मात करू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।